झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील अनेर अभयारण्यात गेल्या 15 दिवसात 2 वेळा अज्ञात व्यक्तीने आग लावल्याची घटना समोर आली आहे। या आगीमुळे मोठ्या प्रमाणात अभयारण्यातील झाडांचे नुकसान झाले, त्याचबरोबर नव्याने लावण्यात आलेली रोपे ही जळून खाक झाली आहेत। तसेच अनेर अभयारण्यात वास्तवात असलेल्या वन्य प्राण्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे। शिरपूरचे आमदार काशीराम पावरा यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत वनविभागाच्या अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले। शिरपूर तालुक्यामध्ये वन विभागामध्ये अनेर अभयारण्य आहे। अभयारण्यामध्ये चांगली झाडे आहे, जीव जनावर प्राणी आहे आणि 10-15 दिवसापासून सतत रोज वणवा पेटतो आहे। त्यामुळे शिरपूर तालुक्याचे जे कार्यकर्ते आहे त्यांनी वारंवार ते वणवा मालवण्याचं काम करत आहे, परंतु वन विभागाला त्यांनी कळवलं असता ते काही जास्त लक्ष देऊन नाही राहिले वन विभागाचे अधिकारी। तर मी या मार्फत विनंती करतो, सगळ्यांना कळवतो आहे की वन विभागाचं काम आहे की जे जंगलामध्ये वनामध्ये जे वणवा लागतो आहे त्याच्याकडे लक्ष देणं, कोणी लावतं आहे का कसं लागतं आहे ते लक्ष देणं गरजेचं आहे। त्यामुळे अधिकाऱ्यांनी, वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन जो कोणी वणवा लावत असेल त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, असे मी आज या मार्फत विनंती करतोय। या प्रकरणासंदर्भात वन्यप्रेमींनी वन विभागाकडे वारंवार तक्रारी केल्याचा दावा नागरिकांनी केला आहे। सततच्या अशा घटनांमुळे परिसरात संताप व्यक्त होत आहे। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।